रामकृष्ण हरी माऊली। आषाढी वारी आपली येऊन पोचलेली आहे। नीरा पुणे जिल्ह्यातलं शेवटचं गाव। नीरा नदीच्या पात्रामध्ये माऊली आता स्नान करतील, विसावा घेतील आणि त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करतील। आपली दिंडी 24 नंबरची मुंबई ते पंढरपूर पायी दिंडीकडे प्रवास करून थकलेले आहे। सर्व आपले वारकरी आराम करत आहेत। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आपण इकडे बघू शकता वारीचा एक छोटासा आठवण, आपली छोटीशी, जी आपल्या ट्रॅव्हल विथ अक्षय शिंदेवरती एकदम छोट्या शॉर्ट्समध्ये दाखवलेले आहेत। कारण इकडे खूप रेंजचा इश्यू असतो। छोटासा प्रयत्न करत आहोत आपण वारी पाहण्याचा आणि या दिवशी 15 दिवस वारीमध्ये आपण आहोत। रामकृष्ण हरी। जेवणाची सुविधा इकडे आहे आतमध्ये। आपल्या वारीमध्ये जेवणाची सुविधा आमच्या माऊली करत असतात, सगळी सेवा करत असतात। 40 वर्ष या माऊलींनी आपली पायी वारी केलेली आहे। रामकृष्ण हरी। विनेकरी बसलेले आहेत आणि इकडं भक्तीचा समुद्र, अखंड समुद्र वाहत आहे। रात्रंदिवस जरी बघितलं तरी अशीच गर्दी तुम्हाला दिसणार। 10-12 भाविक लोक, भक्त लोक आहेत। ही मोठी नदी त्या पंढरपूरच्या समुद्राला भेटायला जात आहे। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। 3 रामकृष्ण हरी माऊली। आपण आता मुंबई ते पंढरपूर दिंडीमध्ये आहोत आणि आळंदी ते पंढरपूर आम्हाला वाटतं काहीतरी 6वा दिवस आहे माऊलीच्या सोहळ्यामधला आमचा। प्रवास करत आता नीरा गावामध्ये आलेलो आहे। तुम्हाला आता भक्तीचा समुद्र दाखवला, त्याच्यानंतर आपला पुणे जिल्हा संपूर्ण सातारा जिल्हा चालू होईल आणि आपण असा भक्तीचा स्वाद घ्यायचा आहे। आपण बघतोय की किती मोठा भक्तीचा समुद्र आहे, त्याच्यामध्ये आमचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे की आषाढी वारी करायचं। तुम्ही आषाढी वारी करा, जसं माऊली सांगतात की एकतरी ओवी अनुभवावी, तसेच प्रत्येक माणसानं एकतरी वारी अनुभवावी। खूप सारा आनंद मिळतो, खूप सगळं शिकायला मिळतं। तर आपण आपल्यासोबत आपल्या शॉर्ट्समध्ये बघू शकता ट्रॅव्हल विथ अक्षय शिंदेवरती। रामकृष्ण।